नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गवताचे पाते या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 7 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या आधील पाठाच्या भागामध्ये आपण रूपक कथा म्हणजे काय हे अभ्यासलं। त्यानंतर एक गवताचे पाते या छोट्याशा, ज्याप्रमाणे गवताचे पाते लहान असते, छोटंसं असतं, तसेच त्या गवताच्या पात्याप्रमाणे ही छोटीशी कथा आपण अभ्यासली आणि त्याद्वारे लेखकाला काय समर्पक दाखला आपल्याला द्यायचा आहे, काय संदेश द्यायचा आहे ते आपण जाणून घेतलेला आहे। आता या पाठाच्या किंवा ह्या रूपक कथेचा भावार्थ काय आहे ते आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत। पाहूया या रूपक कथेचा भावार्थ। अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झालेले आहे। आता बघा, इथे लेखक सांगत आहेत आपल्याला की ही छोटीशी अशी चिमुकली अशी रूपक कथा आहे आणि या रूपक कथेमध्ये मानवाच्या स्वभावाचं विविध पैलू दर्शवित करण्यासाठी किंवा विविध स्वभावाचे गुणविशेष सांगण्यासाठी लेखकाने नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे आणि ते नैसर्गिक घटक म्हणजे गवताचं पातं आणि झाडावरचे पान। ह्या दोन नैसर्गिक घटकांचा उपयोग करून ह्या रूपक कथेची लेखकाने मांडणी केलेली आहे आणि या छोट्याशा कथेतून मानवी स्वभावाचे विविध पैलू लेखकाने सामर्थ्यपणे एक छोट्याशा सुंदर कथेच्या रूपाने प्रकट केलेलं आहे। लेखक म्हणतात की गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात। दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडांवरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला शुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते। तर बघा, इथे लेखक आपल्याला सांगतोय की झाडाचं पान असू दे किंवा गवताचं पातं असू दे, त्यांच्या अंतरंगामध्ये जे काही जीवनरस आहे त्यांची निर्मिती ह्या जमिनीतूनच झालेली आहे आणि ह्या जमिनीचे पोषक तत्वामुळेच दोघांनाही समान पोषक तत्व जे काही आवश्यक जीवन जगण्यासाठी घटक आहे ते दोघांनाही समान रूपेने मिळत आहे आणि समान ठिकाणावरूनच मिळत आहे। परंतु गवताचं पातं जेव्हा लहान आहे तेव्हा तो आपल्या दृष्टिकोनातून त्या झाडाच्या पानाकडे पाहत आहे आणि झाडाचे पान जेव्हा ते आता मोठं झालेलं आहे आणि त्याने गवताचे पातं ते जेव्हा लहान होतं तेव्हा त्याला आठवण नाही की त्याने त्यावेळेस काय विचार करत होता, पण आता तो मोठा झालेला आहे। लहानपणी आपण असा विचार करत होता असं तो आता आठवत नाही त्याला, म्हणजे तो विसरून गेलेला आहे आणि आता तो मोठ्या झाडावरती त्याने आकार ग्रहण केलेला आहे। ते गवताचं पाताचं रूपांतर जेव्हा झाडामध्ये झालेलं आहे आणि ते झाड मस्तपैकी आता फुललेलं आहे, ती पानं वगैरे, तर तेव्हा तो उच्च स्थानावरती गेल्यावरती, उच्च पदावरती गेल्यावरती त्याला खोटा अभिमान येतो आणि तो खाली असलेल्या दुसऱ्या गवताच्या पात्याला तो शूद्र मानतो। म्हणजे हे मानवाच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे की कधी कधी मनुष्याची परिस्थिती असते की तो परिस्थितीमुळे तो कधी कधी लहान किंवा सर्वसामान्य जीवन व्यतीत करत असतो आणि त्यावेळेस त्या जीवनामध्ये तो आनंदी असतो, सुखी असतो आणि तो आपल्यापेक्षा वरच्या किंवा श्रीमंत लोकांना तो वेगळ्या प्रकारे वेगळ्या नजरेतून पाहत असतो। पण तेव्हाच तो सर्वसामान्य मनुष्य कष्ट करून मेहनत करून त्या श्रीमंत व्यक्तीच्या पदावरती जातो आणि त्यावेळेस तो आपले ते दिवस विसरून जातो आणि त्यावेळेस त्याच्या मनामध्ये तो खोटा अभिमान बाळगतो आणि त्या इतर लोकांना मग तो शूद्र मानू लागतो। आता बघा, आपण बघतो की कामगार कारखान्यांमध्ये जे मालक आणि कामगार असतात त्यांच्या व्यवहार पण असाच असतो की नाही। त्यावेळेस सुद्धा जेव्हा एखादा कामगार खूप मेहनत करत असतो आणि मेहनत करून करून तो मोठा बनतो आणि त्यावेळेस तो जेव्हा एखाद्या कारखान्याचा मालक बनतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये ह्या अशा प्रकारचे खोटे अभिमान येतात आणि त्यावेळेस त्याच्याकडे काम करणाऱ्या त्या कामगारांकडे तो अत्यंत क्षुद्र दृष्टिकोनातून पाहत असतो, कमी लेखत असतो त्यांना। मग ही अशा प्रकारची मनुष्याची वृत्ती आहे आणि ही वृत्ती सर्वसामान्यपणे आपण कोणीच बदलू शकत नाही। याचं उदाहरण इथे लेखकाने ह्या रूपक कथेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे।
याच्यासाठी अजून लेखक बघा ह्या मनुष्याच्या प्रवृत्तीला तो शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही, म्हणून त्याने उदाहरण दिलेले आहेत, दाखले दिलेले आहेत. आता पुढे लेखक सांगत आहेत की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आहे. तर इथे बघा गवताचे पाते आणि झाडाचे पान ह्या दोन्ही परस्पर विरोधी अशा घटकातून लेखकांनी आपल्याला हा विसंवाद, हा विरोधाभास दर्शवलेला आहे. तर मानवी जीवनामध्ये सुद्धा असे अनेक विसंवाद असतात, असे अनेक विरोधाभास आपल्याला प्रतिबिंबित होत असतात, दिसत असतात. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते का? तर बघा इथे लेखक सांगत आहे की आजकालचे आई वडील आपल्या मुलांना बेजबाबदार म्हणून सारखे रागवत असतात, ओरडत असतात. तर दुसरीकडे तीच मुलं आपले आई वडील किटकिट करतात, कटकट करतात, किरकिर करतात म्हणून त्यांना दोष देत असतात. आता बघा आई वडील जेव्हा मुलांना बेजबाबदार ठरवून की तुम्हाला तुमच्या जबाबदारीची जाणीव नाही आहे, ह्या वयामध्ये तुम्ही असं केलं पाहिजे, ह्या वयामध्ये तुम्ही तसं केलं पाहिजे, आतापासून तुम्हाला परिस्थितीची किंवा सगळ्या गोष्टींची जाणीव असली पाहिजे, आता तुमचं एवढं वय झालेलं आहे, ह्या वयामध्ये तुम्ही हेच केलं पाहिजे, तेच केलं पाहिजे, असे अनेक प्रकारच्या कुरबुरी आई वडील मुलांच्या पाठी लावत असतात. तर बघा तरुण पिढीच्या तर वडिलांना वाटत असतं की आजची तरुण पिढी ही बेजबाबदार आहेत, पण जे वडील त्याच्या तरुण मुलाला ओरडत आहेत, रागवत आहेत, ते वडील मात्र स्वतःच्या तरुणपणातले दिवस विसरतात. ते वडील विसरतात की ते जेव्हा तरुण होते तेव्हा त्यांचे वडील सुद्धा त्यांना अशा प्रकारेच रागवत होते, अशा प्रकारेच बेजबाबदार ठरवत होते. मग त्यावेळेस जेव्हा त्यांचे वडील त्यांना रागवत होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जे विचार येत होते, त्यांच्या मनात त्यांच्या वडिलांविषयी ज्या गोष्टी खटकत होत्या, तेच विचार आता त्यांच्या मुलांच्या मनात त्यांच्याविषयी खटकत असतील हे ते विसरून जातात. त्यांच्या तरुणपणातले दिवस ते विसरतात. जर त्यांना त्यांच्या तरुणपणातले दिवस आठवत असतील, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावरती अशा प्रकारे बंधनं टाकली होती, त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावरती अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले होते, त्यामुळे त्यांना ज्या प्रकारे आयुष्य पुढे घडवायचं होतं, ज्या प्रकारे त्यांना आयुष्य जगायचं होतं, हे त्यावेळेस त्यांना नाही करता आले. मग आता त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा केलेल्या आहेत, त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी जी वर्तणूक त्यांच्याबरोबर केलेली आहे, त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी जी अपेक्षा त्यांच्याकडनं केलेली आहे, तीच अपेक्षा आता ते त्यांच्या मुलांकडनं करत आहेत. मग त्यावेळेस आता हे जुन्या पिढीतील वडील नव्या पिढीतील तरुणांना जेव्हा रागवत असतात तेव्हा ते असा विचार करतात का, ज्यावेळेस माझे वडील माझ्यावरती रागवत होते त्यावेळेस मी जो विचार करत असेल तोच विचार आत्ता जेव्हा मी माझ्या तरुण पिढीतील मुलाला बेजबाबदार म्हणून त्याच्यावरती शिक्कामोर्तब करते की त्याला काय वाटत असेल, त्याच्या अपेक्षांचे भंग तर मी करत नाही ना, त्याच्यावरती मी जास्त अपेक्षांचं बर्डन तर देत नाही ना. तर हे वडील विसरून जातात आणि त्यामुळेच इथे आपल्याला लेखक म्हणत आहेत की तरुणपणातले दिवस त्यांना आठवत नाहीत का? आठवण करून घेऊन मग ते तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? मग जर त्यांना ते आठवत असते तर त्यांनी त्यांच्या तरुण मुलांवरती, नवी तरुण पिढीच्या ह्या मुलांवरती त्यांनी तोंडसूक घेणे म्हणजेच सारखे बडबड करणे, रागवणे, ओरडणे, त्रागा करणे, तर मग त्यांनी असं त्रागा केले असते का? बघा आता अनेक कुटुंबांमध्ये वैचारिक पातळी बदललेली आहे, विचार करण्याची, जीवन जगण्याची पद्धत बदललेली आहे. आज वडील मुलाला मित्र मानतात, मुलं सुद्धा वडिलांना मित्र मानतात. घरचं कौटुंबिक वातावरण आता बदललेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे, परिवर्तनाची ही अत्यंत सुंदर अशी गोष्ट आहे. पण सगळ्याच कुटुंबामध्ये असं होतं का? नाही. आता बघा एकीकडे वडील तरुण मुलांना ते रागवत आहेत, पण ते सुद्धा एके वेळेस तरुण होते, ते विसरून जातात आणि त्याच वेळेस ते मुलांना
रागवणारे पालक म्हणून दिसतात, पण मुलं त्यांचा स्वीकार कसे करत असतात की कटकट करणारे आई वडील. आता ह्या मुलांना, जे तरुण मुलं आहेत ते पण कधी ना कधी वयस्कर होणार आहेत. मग त्यांना पण पुढच्या गोष्टींचा विचार करायचा आहे की ते सुद्धा त्यांच्या पुढील पिढींबरोबर असंच वागणार आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टींच्या, मनोवृत्तींचा आपण विचार केला पाहिजे. आता बघा, तुम्ही 10वीला आहात की नाही, आणि 10वीला तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हावे, गुणांनी पास व्हावे म्हणून तुमचे आई वडील, कधी कधी बघा, आई वडिलांची जी स्वप्न पूर्ण होत नाहीत, ती स्वप्न, ती अपेक्षा ते आपल्या मुलांकडून करत असतात. मग त्यावेळेस आई वडिलांनी पण विचार करावा की त्यांच्या आई वडिलांनी जे अपेक्षा त्यांच्याकडनं केल्या होत्या, त्या जर अपेक्षा कोर्टीच्या बाहेर असतील आणि त्यावेळेस त्यांनी ते पूर्ण केले नसेल तर त्यांना कसं वाटत असेल. मग आता सुद्धा पालकांनी आपल्या मुलांच्या कोर्टीपेक्षा, क्षमतापेक्षा त्यांच्यावरती जास्त अपेक्षांचं ओझं नको टाकायला. त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या काही आहे ते मुलांच्या कोर्टीप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे पूर्ण करून घ्यावा. एकीकडे आई वडील म्हणतात तुम्ही आता 10वीला आहात, बोर्डाच्या परीक्षेला आहे, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा, चांगले मार्क मिळवा, पुढे भवितव्य घडवायचं आहे. पण त्यांनी सुद्धा जेव्हा ते 10वीला असतील, त्यांनी त्यांच्या आईवडिलांचं ऐकलं असेल का? ऐकलं असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक वेळी मुलांना आपण ओरडून, रागवूनच काही गोष्टी सांगू शकतो असं नाही. काही गोष्टी आपण त्यांना प्रेमाने, त्यांच्या कलेने घेऊन सुद्धा सांगू शकतो. तर हा मनुष्याचा जो गुण आहे की जो तो आपापल्या दृष्टिकोनातून, आपल्या आपल्या नजरेतून ह्या जीवनाकडे पाहत असतो, तर ती ही वृत्ती कुठेतरी बदलली पाहिजे. पुढे आता लेखक म्हणत आहेत की आणि वडील सुद्धा पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते. आता इथे लेखकाने आपल्याला हे उदाहरण पूर्ण पुढे सांगितलेलं आहे की मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झालेले आपल्याला दिसत असतात. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते का? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आटी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते, तीही जुन्या कित्त्याच गिरवत बसते. आता बघा, वडील, आज आपण त्यांनाही समजून घेतलं पाहिजे की त्यांनी ज्या परिस्थितीतून, ज्या हालाकीच्या दिवसातून, किंवा त्यांनी, प्रत्येक आई वडिलांना वाटत असे की आपल्या वाटेला जे काही आयुष्य आलेलं आहे किंवा ज्या काही चुका आपल्याकडून झालेल्या आहेत त्या आपल्या मुलांकडून होऊ नये म्हणून ते त्यांना कदाचित रागवत असतील. पण वडील पिढींच्या सांगण्याकडून कपाळाला आटी घालून की तोंड वेडेवाकडे करणे, त्यांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी नकारात्मक भावनेने घेणे, तर ही तरुण पिढी सुद्धा बघा प्रौढ झाल्यावर काय करणार आहे, ती सुद्धा हेच जुनाच कित्ताच गिरवत बसणार आहेत की आज त्या मुलाला वडील रागवते म्हणून त्याला वाईट वाटत आहे, पण तेव्हा तो तरुण होणार, पुढे तो प्रौढ होणार, तेव्हा तो म्हातारा होणार, त्याला पण मुलं होणार, तेव्हा सुद्धा तो त्यांच्या मुलांकडनं अशीच अपेक्षा करणार, असेच व्यवहार तो त्याच्या मुलांबरोबर करणार. म्हणजे आहे काय की जुना कित्ताच गिरवत बसणे. की एकच गोष्ट बघा, मुलांचं अक्षर वळणदार होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी त्या पाटीवरती पुन्हा 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 ते अक्षर गिरवले जाते. तसेच ह्या सगळ्या मनुष्याच्या वृत्त्या आहेत की तेच जुने कित्ते आपण पुन्हा 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 बोलत असतो, सांगत असतो, करत असतो. आपल्या आजोबांनी जे केलं तेच वडिलांनी केले, वडिलांनी जे केलं तेच आपण करतो, आपण पण आपल्या पुढच्या पिढीबरोबर असंच करणार. म्हणजे तेच जुने कित्ते आपण गिरवत असतो. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. आता बघा, बाह्य स्वरूप म्हणजे आजोबानंतर वडील, वडिलांनंतर आपण, आपल्यानंतर आपली पुढची पिढी, म्हणजे बाह्य स्वरूप बदलत चाललेले. पण आपल्या आजोबांची जी मनोवृत्ती होती तीच मनोवृत्ती आपल्या वडिलांमध्ये आली, वडिलांची जी मनोवृत्ती होती तीच आपल्यामध्ये आली, आणि आपली जी मनोवृत्ती आहे तीच आपण पुढच्या पिढीमध्ये टाकणार आहोत. तर मग ही मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली आपल्याला दिसते आणि ह्या पिढींमधील अंतर कायम असते. म्हणजेच आपण कितीही म्हटले की वडील मुलांचा मित्र असतो किंवा मुलं वडिलांचे मित्र होतात, अधिक कमी जास्त प्रमाणात अनेक कुटुंबांमध्ये आपण आज हे उदाहरण पाहतो. पण जे जीवनाचं सत्य आहे ते सत्य आहे की पिढीतील अंतर कधीच दूर होत नाही, हे अंतर कायम तसंच राहतं. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जगण्याची किंवा त्याच्या सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. आता बघा, इथे लेखक म्हणतात की मनुष्याला जेव्हा आपण आपल्या नजरेतून साऱ्या जगाकडे पाहत असतो तेव्हा आपण तो विसरतो की आपल्याला
जी सुखदुःख असतात ते दुसऱ्यांना पण असू शकतात. मग आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये समरस झाले पाहिजे, त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे, की आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या स्थानावरती किंवा त्या दुसऱ्या कोणाच्या तरी स्थानावरती कल्पना करून त्याच्या सुखदुःखांची जाणून घेतले पाहिजे. त्याच्या त्या सगळ्या गोष्टींबरोबर आपण समरस झाले पाहिजे. पण ही प्रवृत्ती मनुष्यामध्ये नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? आता इथे लेखकाने प्रश्नचिन्ह केलेला आहे की जो व्यवहार मालक मजूर बरोबर करत असतो किंवा मजूर मालकाच्या बाबतीत ज्या त्याच्या मनामध्ये गाठी असतात ते ह्या दोघांचे स्थान जर अदलाबदल केले तर दोघांच्या स्वभावामध्ये बदल होणार आहे का? आता बघा इथे उदाहरण मी अगोदर पण सांगितलं होतं की एक मजूर आहे, तो मालकाबद्दल त्याच्या मनामध्ये गाठ आहे की तो मालक आहे, तो मोठ्या पदावरती आहे म्हणून तो असाच वागतो, म्हणून तो असाच गर्विष्ठ आहे, तो असा अभिमानी. पण तो मजूर जेव्हा आता तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे पण तरी पण तो कष्ट करतो, मेहनत करतो आणि तो पुढे असं काही त्याच्या जीवनाचं कायापलट करतो की तो मालक होतो. पण जेव्हा तो मजूर असतो तेव्हा त्या भावविश्वाचा जेव्हा तो मालक बनतो ना तेव्हा तो विसरून जातो. आणि मग अशा रीतीने ह्या मनुष्याच्या जीवनाच्या भले तो कोणत्याही भूमिकेमध्ये असू दे पण तो प्रत्येक भूमिकेमध्ये स्वतःच्या दृष्टिकोनातूनच साऱ्या विश्वाला साऱ्या जगाला पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. या रूपकथेतून नक्कीच लेखकाने सुंदर अशी एक कथा आपल्याला सांगितलेली आहे आणि या कथेच्या माध्यमातून लेखकाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मनुष्याच्या स्वभावाचे विविध पैलू. आता या पाठाच्या नंतर आपण या पाठाखालील तर विद्यार्थी मित्रांनो पाठाच्या भागात आपण काय शिकलेलो आहे की ही रूपकथा अत्यंत छोटी आहे परंतु मनाला भावणारी अशी संदेश देणारी आहे. पाठ इथे संपलेला आहे परंतु पाठाच्या खालील स्वाध्याय आपल्याला अभ्यासायचा आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.